स्वातंत्र्यवीर दादासाहेब गुंडाळकर विद्यालयाचे आणि सर्व शिक्षक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ, संस्थेचे सचिव आदरणीय यादव सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षिका, सर्वांचंच सर्वप्रथम मी इथं स्वागत करते. खरं तर ही माझी शाळा, या शाळेची मी विद्यार्थिनी. 8वी ते 10वी मी या शाळेमध्ये शिकले आणि 10वीला त्यावेळी माझा पहिला नंबर आला या सेंटरमध्ये आणि माझा सत्कार झाला आणि मला खूप आज आनंद होते, कारण त्यावेळेपर्यंत मुलगी पहिले आलेली मीच होते, पण आज जर बघितलं तर बऱ्याचशा मुलींचेच सत्कार झाले. आणि अजून एक बदल म्हणजे आम्हाला शिकवायला एकही लेडीज टीचर नव्हत्या तेव्हा. आज बघितलं तर 50% जवळजवळ लेडीज टीचर दिसत आहेत, त्यामुळे मला खरंच त्या दृष्टीने खूप आनंद होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अध्यक्ष साहेबांनी जे आता तुम्हाला मार्गदर्शन केलं, खरं तर त्यांचं जर एक वाक्य जर तुम्ही फॉलो केलं तर मार्गदर्शनाची गरजच उरणार नाही असं मला वाटतंय. त्यांचा अनुभव खूप मोठा असल्यामुळं त्यांनी सगळ्या गोष्टींना हात घातला आणि अगदी पोटतिडकीने तुम्हाला काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. त्यांचं जरी तुम्ही नुसतं ऐकलं आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा आपली शाळा ही निश्चितपणाने महाराष्ट्रात काय देशामध्ये बेस्ट आवड तर मिळालेलेच आहे शाळा म्हणून तिचं कौतुक होईल याची मला 100% खात्री आहे. खरं तर अगदी कैलासवासी दादासाहेब गुंडाळकर यांच्या काळापासूनचा ऋणानुबंध मी बघितलेला आहे. माझी आत्या मनव या गावामध्ये दिलेली होती, ती खूप मोठी वयाने, म्हणजे आम्ही लहान असताना ती सांगायची की जेव्हा तिला सोडायला माझे आजोबा, तेव्हा वाहनं नसायची त्यांच्या लहानपणा, म्हणजे तिचं लग्न झालं तेव्हा, आणि अगदी 14-15 वर्षाचं तिचं वय असेल, चालत चालत ते मनवला सोडायला निघालेले असायचे. तेव्हा रस्त्यात दादासाहेब गुंडाळकर आपले कैलासवासी त्यांचं घर होतं आणि ते हाक मारायचे आणि ते सगळ्यांना बोलवायचे, चौकशी करायचे आणि पोरी तुझं बरं आहे का, तुला काय अडचण नाही ना म्हणून त्याला चौकशी करायची आणि जेवू घातल्याशिवाय जाऊ देत नव्हते. त्यांना सोडायला जाणाऱ्यांना सगळ्यांना पोरीला जेवायला पोरगी सासरी निघाले म्हणायचे घरात आणि जेवायला घालचे, अशी माझी आत्या मला तेव्हा लहानपणी सांगायची. तेव्हापासून मी ऐकून होते. काकांचा माझा म्हणजे मी शाळेत इथं असल्यामुळे मला माहितीच होतं, पण पहिल्यांदा काकांच्या हस्ते माझा मी MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये झाल्यानंतर आमच्या गावामध्ये, तेव्हा काका मंत्री झालेले होते आणि खूप मोठा कार्यक्रम होता टाळगावमध्ये, तेव्हा काकांच्या हस्ते माझा सत्कार होता आणि मी जस्ट MSc पासआउट झालेले. मी उंडाळ्याच्या हायस्कूलमध्ये असताना या शाळेचं वैशिष्ट्य की मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे आणि माझा नेहमी पहिला नंबर यायचा तेव्हा. पण 10वी नंतर कधी असा संबंध आला नव्हता आणि काकांनी पहिल्यांदा मला त्यावेळी बोलायला उभा केलं, उज्ज्वला तू बोल. 4-5 वेळा. मला खरं म्हणजे बोलायचंच नव्हतं, कारण मला तेवढं धाडच नव्हतं समोर बोलायचं काकांच्या, पण काकांनी खूप आग्रह केल्यानंतर मला उठावं लागलं आणि मी पहिल्यांदा बोलले तेव्हा आणि माझे पाय लटपटत होते खरं काकांच्या समोर बोलताना, कारण पब्लिक खूप होतं तेव्हा त्या कार्यक्रमाला. ती पहिली वेळ. त्यानंतर शेवटपर्यंत काका माझं नाव काकांच्या लक्षात होतं. अगदी कधी म्हणजे मी प्रिन्सिपल झाले तेव्हा पण ते माझे वडील असं लांब बसलेले असले तर बोलवून घ्यायचे, शेजारी बसवायचे, माझी चौकशी करायचे. अगदी नंतरच्या अलीकडच्या काळात एकदा काका होते जोपर्यंत, त्याच्या आधीच 1-2 वर्ष मंत्रालयात एकदा मी काकांना बघितलं, आमच्या कॉलेजच्या कामासाठी गेले होते. मी पळत जाऊन काकांना नमस्कार केला. काकांना म्हटलं, काका तुम्ही मला ओळखलं का? खूप वर्ष बघितलं नसल्यामुळं काका म्हणाले की नाव सांग तुझं. मग मी त्यांना नाव, अरे उज्ज्वला, म्हणजे नावाने ओळखत होते ते मला. आणि हे माझं मी भाग्य समजते की एवढी मोठी व्यक्ती ही मला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखत होती. त्यानंतर तर काय, बापू आपले जयसिंग बापूंचे माझ्या वडिलांचे तर अगदी मोठ्या भावासारखे त्यांना समजायचे. आले की नेहमी उंडाळ्यात 1 तासभर त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय, त्यांना सगळं सांगितल्याशिवाय ते कधी जात नव्हते. दिनकर बापू आपल्या भागातले पहिले IAS ऑफिसर, त्यांचंही नाव फार मोठं होतं. तर म्हणजे आज मी सर असं समजते की आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा यशस्वी होण्याचा दिवस आहे. आज मी सगळ्यात जास्त यशस्वी झाले, कारण या शाळेत मी शिकले आणि मला शिकवलेले सर आमचे यादव सर समोर आहेत आणि त्यांच्या समोर मला शिक्षकांशी कम्युनिकेशन करायची संधी मिळाली. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे की मी जेव्हा 8वी-9वीत होते तेव्हा माझे चुलते त्यावेळेला फॉरेस्ट ऑफिसर होते आणि इकडं त्यांना कशाला म्हणजे गेस्ट म्हणून बोलवलेलं होतं आणि प्रॅक्टिकलच्या एक्झामला ते सगळ्यांना विचारत होते प्रश्न. तेव्हा मला असं वाटलं होतं की असंच मला कधीतरी जर शाळेत येता आलं मी मोठं झाल्यावर तर मला किती छान वाटेल.
आणि आज मी अगदी शिक्षकांशी कम्युनिकेशन करायला आले, ह्याचा फार मोठा अभिमान मला वाटतो. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारताचे राष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे वेगवेगळ्या देशांमध्ये व्याख्यानं द्यायला जायचे, कारण ते फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते. असंच वेगवेगळ्या देशांमध्ये जात असताना एकदा ते दुबईला गेले. दुबईला गेल्यानंतर जेव्हा विमानतळावरती गेले तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की दुबईला वगैरे राजाला खूप मोठा मान असतो, अजूनही आहे. तर तिथला जो राजा होता तो स्वतः सर्वपल्ली राधाकृष्णन यांना घेण्यासाठी विमानतळावरच फक्त गेला नाही, विमानात चढला, त्यांची बॅग घेतली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. आता आपल्याला माहिती आहे मुस्लिम कंट्रीजमध्ये वाकून नमस्कार करत नाही, पण त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला, त्यांना बरोबर घेऊन आले, त्याने गाडीत बसवलं आणि स्वतः ड्राईव्ह करत ते घेऊन गेले. हे बघितल्यानंतर पत्रकारांना खूप आश्चर्य वाटलं की असं कसं, म्हणजे असं कधीच त्यांनी त्या राजाला बघितलं नव्हतं. मोठ्या मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आले, अमेरिकेचे, इतर देशांचे, पण हे कधीच त्यांना घ्यायला जात नव्हते. आणि भारताचे राष्ट्रपती आल्यानंतर ह्या राजा त्यांना घ्यायला कसा काय गेला, पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्या राजांनी सांगितलं की ते राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणून मी नाही त्यांना आणायला गेलो, तर मी पुण्याला शिकायला होतो तेव्हा ते माझे शिक्षक होते आणि माझे शिक्षक आहेत म्हणून मी त्यांना नमस्कार केला. मग भारताच्या शिक्षकाचा डंका हा जगामध्ये कसा पहिल्यापासून वाजला याचं सर्व मोठं उदाहरण म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि हे बघितल्यानंतर मी शिक्षण व्यवस्थेबद्दल खरं तर खूप पॉझिटिव्ह आहे, पण आताची जर व्यवस्था बघितली तर म्हणून मी काय केलं की मला जेव्हा इकडं बोलवलं गेलं, माझ्या पुढे फार मोठं, मला व्याख्यान द्यायला मी कधी तसं घाबरत नाही, पण माझ्या शाळेत जाऊन माझ्या शिक्षकांच्या समोर बोलायचं याचं मला खूप दडपण होतं. आणि म्हणून मी सर जगाचा अभ्यास केला की नेमकं भारताची अवस्था काय आहे, आणि मलाही काही गोष्टी खूप चांगल्या चांगल्या त्या निमित्ताने समजल्या, तर ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आज करणार आहे. तर आपण जर आज बघितलं, मला एक सांगा, आपल्या देशाची सगळ्यात मोठी समस्या काय आहे आताची, असं काय आहे की जे आपल्याला वाटतं देशात नाही व्हायला पाहिजे, तुम्ही सांगा. करप्शन ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आज आपण बघतो रस्ता आज केला, दुसऱ्या दिवशी म्हणजे एका वर्षाच्या खराब होतो, पूल तयार केला, पूल पडतो, ईडीने छापे घातले, हजारो कोटी सापडतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हे कोण करतं? हे कोण अडाणी माणसं करत नाही, बरोबर आहे ना. रस्ता तयार करतात इंजिनियर्स करतात, पूल तयार करतात इंजिनियर्स करतात, करप्शन मध्ये सापडतात अधिकारी सापडतात की जे क्रीम आहे आपल्या देशातलं. म्हणजे याचा अर्थ शिकले सवरलेली लोक आहेत ती सगळी. राजकारणात मंत्री सुद्धा वगैरे बघितले तर आता अडाणी असं काही कोण राहिलेलं नाही, ग्रॅज्युएट तर कमीत कमी आहेतच सगळे. मग याचा अर्थ शिक्षणानं नेमकं काय केलं, शिकून माणसं अशी का झाले, हे व्हायला नाही पाहिजे ना. आपण काय म्हणतो, शिक्षणाने माणूस म्हणजे सगळ्या दृष्टीने सुधारला पाहिजे, वैचारिक लेवल पण त्याची सुधारली पाहिजे, विचाराने सुधारला पाहिजे, तो जास्तीत जास्त चांगला माणूस झाला पाहिजे. पण आपल्याला सगळं असं उलटं का दिसायला लागले, फक्त भारतातच नाही तर काही प्रमाणात जगात इतर देशांमध्ये सुद्धा शिकल्यानंतर लढाई नाही व्हायला पाहिजे, युद्ध नाही व्हायला पाहिजे, शिकल्यानंतर माणूस एकमेकांना कॉपरेट करायला पाहिजे, एकमेकांना मदत करायला पाहिजे, माणुसकी जास्त वाढायला पाहिजे. पण आपण जर परिणाम बघितला तर त्याच्या उलटे दिसत आहेत सगळे. हे कशामुळे होते? मग याचा अर्थ जर आपल्या देशात ह्या चुकीच्या गोष्टी घडत असतील तर शिक्षण योग्य पद्धतीनं दिलं जातंय का? कारण शिक्षण म्हणजे व्हॅल्यूज पहिल्या शिकल्या पाहिजेत. मग व्हॅल्यू एज्युकेशन सब्जेक्ट आहे, पण व्हॅल्यूजचं एज्युकेशन आहे का याचा विचार आपण करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. ह्यानंतर मी आपल्या देशातली सध्याची परिस्थिती, म्हणजे हे तर आपल्याला बघायला पाहिजे की आपण कुठं आहोत. तर आपली नेमकी शिक्षण, आपण खरं म्हणजे आपलं उंडाळे असू दे किंवा आपले हे जे 2-3 जिल्हे आहेत हे सदर्न भागामध्ये येतात, भारताच्या अगदी महाराष्ट्राच्या सुद्धा. पण आपला बाकीचा देश किंवा बाकीचा स्टेट आपलं हे सगळं आपल्यासारखं आहे असं नाही. त्यामुळे पूर्ण देशाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी तिथं काय नेमकी परिस्थिती आहे. आपण काय म्हणतो, आपल्या देशातली बरीचशी मुलं बाहेरच्या देशामध्ये चांगल्या पदांवर काम करतात, सुंदर पिचाई सारख्या जी गुगलचा CEO आहे तो, अशी बऱ्याचशा देशांमध्ये करतात. आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, आपल्या देशातली मुलं आहेत, पण ती फक्त 1% जेवढी शिकून बाहेर पडतात त्यातली. माझ्यासारखी काही चांगल्या पदांवर काम करणारी आहेत लोक, क्लास 1 ऑफिसर्स असतील, माझ्यासारखे प्रिन्सिपल्स, प्राध्यापक, प्रोफेसर, तुमच्यासारखे शिक्षक वगैरे, ते किती आहेत? ते 4% आहेत. बाकीच्या 96% मुलांचं काय, की त्यांच्या सक्सेसचं काय, त्यांच्या पुढच्या सगळ्या गोष्टींचं काय किंवा समाजाचं काय, याचा जर आपण विचार केला तर पुढे तर
96% मुलांचं काय. आता आपण जर बघितलं तर जे शिकलेले नाहीत म्हणजे अगदी अडाणी आहेत त्यांच्यामध्ये फक्त 3%च अनएम्प्लॉयमेंट आहे. त्यानंतर जी 10वी पर्यंत शिकल्यात त्यांच्यामध्ये 15% अनएम्प्लॉयमेंट आहे आणि जी ग्रॅज्युएट झाल्यात त्यांच्यामध्ये 29% अनएम्प्लॉयमेंटचा रेट आहे. याचा अर्थ जेवढं शिकल तेवढे अनएम्प्लॉयमेंट वाढत चालले. हे कुठंतरी आपल्याला उलट चित्र दिसतंय. शाळांची अवस्था बघितली पुढे, शाळांची अवस्था जर बघितली तर 48% शाळांमध्ये आज इलेक्ट्रिसिटी नाही. हे मी भारताबद्दल पूर्ण बोलते. भारतातल्या 48 शाळांमध्ये इलेक्ट्रिसिटी नाही, 44% शाळांमध्ये कॉम्प्युटर्स नाही, 42% शाळांमध्ये इंटरनेट नाही, 42% शाळांमध्ये बेंच नाहीत मुलांना बसायला. मग बाकी टॉयलेट्स वगैरे ह्या पाण्याची व्यवस्था किंवा शिक्षक पुरेसे ह्या गोष्टी पण आहेत. याचा अर्थ जवळपास 50% शाळांमध्ये, जवळपास 50% शाळा या अशा आहेत की बेसिक सुविधा तिथं नाहीत आपल्या देशामध्ये. मी हे का सांगायला लागले कारण आपण त्यानंतर काही डेव्हलप्ड कंट्रीज की जे जगामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने चांगले देश आहेत त्यांची पण आपण बघणार आहोत. तर त्यांच्या दृष्टीने आपण कुठे आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पिसा रँकिंग. पिसा रँकिंग म्हणजे काय तर जे आपले विद्यार्थी इंटरनॅशनलला येतात म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं रँकिंग किती आहे. तर 2009च्या असेसमेंटमध्ये 74 देशांनी भाग घेतला होता. त्यात आपल्या देशाचा क्रमांक 72वा होता. त्याच्यामध्ये सिंगापूर 1 नंबरला असते. 2009 नंतर आपल्या देशानं भागच घेतला नाही. म्हणजे आपण फार मोठ्या बाता मारतो आपल्या जगामध्ये आपली केवढी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि बेसिक जी गोष्ट आहे एज्युकेशनची त्या बाबतीमध्ये आपण काय विचार करतो म्हणजे देश पातळीवरती ह्याचा विचार करण्याची वेळ आली. त्यानंतर QS वर्ल्ड रँकिंग इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये 25वा रँक आपल्या देशाचा म्हणजे इंडियाचा आणि चायनाचा 11वा रँक आहे. चायनाबद्दल पण सांगणार आहे. चायना एक वेळ आपल्यापेक्षा पाठीमागं होतं पण आज ते आपल्या कितीतरी पुढे गेलेलं आहे. त्यानंतर अॅन्युअल स्टेटस रिपोर्ट तर तिसरीच्या 76% मुलांना, 5वीच्या 55% मुलांना आणि 8वीच्या 32% मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही. ही ऑथेंटिक आकडेवारी आहे. ही आत्ताची लेटेस्ट 24, 25 वगैरे ह्याची ही आकडेवारी आहे की अशी परिस्थिती आहे. त्यानंतर 66% मुलं जी 3री 5वीची आहेत त्यांना प्लस मायनस करता येत नाही. ही शाळांची भारतातल्या शाळांची ॲव्हरेज अवस्था आहे. त्यानंतर तर हे सगळं जर आपण बघितलं हे सगळं कशामुळे होतं. आज मला सांगा आज अकॅडमी किंवा प्रायव्हेट क्लासेस वगैरे हे जे फॅड आपण बघतो वर्गात पोरं शिकून परत त्यांना क्लास लावायची वेळ येते. हे जगामध्ये फक्त आपल्या देशामध्ये, बाकीच्या कुठल्या देशांमध्ये हे असं नाही. आणि तुम्हाला पण आता हे जाणवत असेल. परवा आमच्या संस्थेचे सचिव मला म्हणाले की मॅडम आपल्या इकडं शाळांमध्ये शिराळा तालुक्यामध्ये प्रत्येक गावात 1, 2, 2, 4 अकॅडमी निघायला लागल्या. तुम्हाला कदाचित इकडं पण निघाले असतील. शेडगेवाडीला पण आहे. मी आमच्या विद्यार्थ्याचीच आहे, मी तिथेही जाऊन आले. तर ते असं होतंय की त्या अकॅडमीला एवढे विद्यार्थी आहेत आणि 5वी ते 8वी 10वी पर्यंतच्या अकॅडमी निघाल्या. आणि आमच्या इकडची परिस्थिती सांगते 20,000 फी आहे एका मुलाला शाळेतल्या. ते तिथं जात आहेत त्यांना ऍडमिशन मिळत नाही म्हणून आमच्या सचिवांना फोन येतात ते ऍडमिशन मिळवून द्या म्हणून. आणि तिथं त्यांना 20,000 फी देऊन ती मुलं तिथं जात आहेत. शिकवायला शिक्षक हे जे आहेत ते BEd असतीलच ह्याची गॅरंटी नाही. ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत बऱ्याच ठिकाणी. दुसरी गोष्ट त्यांना पगार फक्त 15,000 आहे. मला विचारायला लागले आमचे सचिव की मॅडम आपल्या शिक्षकांना 1.5 लाख पगार आहे, तिथं 15,000 पगार आहे. 20,000 फी देऊन ही मुलं आपल्याकडे फ्रीमध्ये येणं झालं तर तिकडं का जाते त्यांना ऍडमिशन मिळायला झाले. ही आजची वस्तुस्थिती आहे. ही का आहे ह्याचा आपण विचार करायची गरज आज आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. लक्षात घ्या. मी असं म्हणणार नाही की ते सगळं बरोबर चाललंय. ते भूल आहे हे मलाही माहिती आहे. काही प्रमाणात त्याचा फायदा होती असेल कारण मी स्वतः अकॅडमीला गेले शेडगेवाडीच्या. तिथं त्या मुलांशी कम्युनिकेशन केलं, तिथलं सगळं बघितलं. मला असं दिसलं त्यांचा मेन म्हणजे ते काय करतात तर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मुलांना ताब्यात ठेवतात. त्या मुलांना एवढी चांगली शिस्त लावली आहे त्यांनी. मी बघितलं अकॅडमीमध्ये मुलं वर तोंड करून बघत नाहीत. ती त्यांच्या अभ्यासात असतात, सिन्सिअरली सगळं करतात. त्यानंतर त्यांचा अभ्यास करून घेतला जातो. त्यांना ठराविक वेळ अभ्यासाला बसवलं जातं. सगळे चांगली चांगली पुस्तकं अवेलेबल करून दिली जातात. त्यांचं चांगलं असेसमेंट केलं जातं, टेस्ट घेतल्या जातात. हे की पॉइंट आहेत त्यांच्या लक्षात घ्या. मग जर आपल्याला त्या अकॅडमीच्या ऐवजी आपल्या शाळांना जर इम्पॉर्टन्स पालकांना समजून द्यायचं असेल मग पालक खुश आहेत त्यामध्ये. माझा मुलगा एंगेज राहतोय तिथे, गेले 20,000 जाऊ देत, दिवसभर तो काहीतरी करतोय हे पालकांना दिसतंय.
ते जर आपल्याला मोडून काढायचं असेल तर शाळांमध्ये आपल्याला खूप मग फक्त काटा टाकून चालणार नाही किंवा फक्त हे करून चालणार नाही की मी माझं ड्युटी आवर्स शासनाने आपल्याला दिलं ते काम मला 100% माहिती आहे की नियमाने आपण सगळेजण चांगलं व्यवस्थित काम करतो. फक्त तेवढ्यावरच बसून आपल्याला पण चालणार नाही, आपल्यालाही काहीतरी जादा करावं लागेल किंवा त्यांचा जो भूलभुलय आहे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या पण पालकांच्या लक्षात आणून द्याव्या लागतील. कारण मी बघितलंय अकॅडमीमध्ये जे रिझल्ट बाहेर लावले जातात ते काय सगळे खरेच असतात, एकाच वर्षाचे असतात असं काय नाही. कधी कधी 3-4 वर्षाचे रिझल्ट एकदम लावले जातात. कधी कधी काही मुलं तिथे जात पण नाही. मी स्वतः मला माझ्याकडे पुरावे आहेत की 100 पैकी 100 मार्क्स अकाउंटन्सीला पडले माझ्याच एका क्लासमेटच्या मुलाला आणि त्याला अकॅडमीचे 4-5 जणांचे पुण्यातनं फोन आले की तुमची परमिशन असेल तर तुमच्या मुलाचा फोटो बाहेर लावतो आणि तुम्हाला काहीतरी गिफ्ट पाठवतो म्हणून. हे घडतंय, ही वस्तुस्थिती आहे. मग कुणाची जबाबदारी आहे पालकांच्या ह्या गोष्टी लक्षात आणून देणं, तर ती आपली जबाबदारी आहे. तुम्ही लक्षात घ्या, खूप अलर्ट राहण्याची गरज आहे. मगाशी जे राजाभाऊनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला शासन घरी पाठवायला बघायला लागलंय आणि मी तुम्हाला वाचवायला लागलोय, हे खरं आहे. कारण की मग त्यांनीच किती वेळा तुम्हाला वाचवायचं, आपण पण आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि ज्या शाळेमध्ये आपण शिकतो त्या शाळा ग्रँटेबल शाळा जिवंत ठेवणं हे आपल्या देशातच आहे. एवढं म्हणजे जे चांगला देश आहेत जे सुधारित तिथं नॉन ग्रँटेबल हा प्रकारच नाही. आपल्याकडे नॉन ग्रँटेबल आहे आणि ते जास्त वाढायला लागले. ग्रँटेबल बंद करायच्या धोरणाच्या पाठीमागे शासन आहे, तर आपल्याला ते आणून पाडण्याची सुद्धा आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्यानंतर जे म्हणजे ते आता मी नंतर सांगेन तुम्हाला. त्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी की जे बाकीच्या देशांमध्ये काय चाललंय की जे 4-5 अगदी कंट्री की ज्या डेव्हलप्ड कंट्री ज्याला म्हणतो, आणि डेव्हलप्ड हे फक्त ते इंडस्ट्रियलायझेशन किंवा पैशाने झालेले नाही, तर सगळ्यात पहिलं त्यांनी शिक्षण व्यवस्था सुधारली आणि मग ते देश डेव्हलप्ड झाले. हे त्यांचे बेस आहे. पहिला सगळ्यात 1 नंबरचा एज्युकेशन मध्ये असलेला देश फिनलँड. फिनलँड हा आपल्या पुण्या एवढा देश आहे. म्हणजे पुण्या एवढे त्याचं क्षेत्रफळ आहे आणि त्याची लोकसंख्या पुणे एवढी आहे आणि क्षेत्रफळ महाराष्ट्र एवढं आहे. एवढा छोटासा देश, पण आज जगामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये नंबर 1चा देश तो खूप काळापासून आहे. शिक्षणामध्ये एवढा छोटा देश. मग आपल्या मनात असा विचार येत असेल की आपलं पॉप्युलेशन जास्त आहे, आपण एवढं कसं करणार. पण जेवढं पॉप्युलेशन जास्त तेवढे टॅक्सेस पण जास्त मिळतात. चायना आहेच की मग आपल्या बरोबरीला. चायना पण खूप कमी वेळामध्ये खूप चांगलं सुधारलंय. तर खूप काळ 1 नंबरला राहिलेला देश, त्याचा हॅपीनेस इंडेक्स त्या देशाचा म्हणजे तिथली लोक जी हॅपी आहेत ते जगात सगळ्यात 1 नंबरला. त्यामध्ये पण तो आहे डिझाईन कॅपिटल ऑफ वर्ल्ड असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे आर्किटेक्चर मध्ये सगळ्यात 1 नंबरला तो देश आहे फिनलँड, एवढा छोटासा देश. त्यानंतर पंक्च्युअलिटी म्हणजे वेळ पाळणं. आपल्या तुम्हाला माहिती आहे तिथलं टेम्परेचर कधी कधी -40 जातं, -20 जातं, पण तरीही तिथल्या बसेस वेळेवर सुटतात, तिथल्या रेल्वे वेळेवर सुटतात, तिथले शिक्षक वेळेवर शाळेत जातात, तिथल्या शाळा कधी कारणं सांगितली जात नाहीत. त्या सगळ्या नॅचरल कॅलॅमिटीज वरती त्यांनी उपाय शोधून वेळेवरती सगळ्या गोष्टी करणं, पंक्च्युअलिटी हा त्यांचा बेस आहे. हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर पर कॅपिटा इन्कम आपल्या देशातलं जर तुलना केली तर आपल्यापेक्षा 12 पटींनी जास्त हे फिनलँडचं पर कॅपिटा इन्कम आहे. त्यानंतर त्यांच्याकडे असं असतं की शिक्षक कसं म्हणजे शिक्षक होणं हे सगळ्यात अवघड. जसं आपल्याकडे IIT-ला जाणं जेवढं अवघड आहे तेवढं शिक्षकाच्या कोर्सला ऍडमिशन मिळणं तेवढं डिफिकल्ट आहे. पहिल्याला शिकवायला असलेल्या शिक्षकांना 5 वर्षाचा तो कोर्स आहे. म्हणजे आधी ऍडमिशन मिळवणं टफ आहे. ऍडमिशन मिळवल्यानंतर 5 वर्षाचा प्रोजेक्ट असतो त्यांना, जो PhD सारखा असतो. आपल्याकडे उलट PhD करणं सोपं, त्यांच्याकडचं ते करणं खूप म्हणजे ते खूप टफ आहे. ते करून त्यानंतर मग तो शिक्षक म्हणून पात्र होतो. अशा पद्धतीचं शिक्षकाची एंट्री एवढी डिफिकल्ट आहे त्यांच्याकडं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघा हा त्यांचा जो बेस आहे तो 16th सेंचुरी 16व्या शतकामध्ये त्यावेळेला त्याने असा तिथला जो प्रमुख होता त्याने असं केलेलं होतं की ज्या मुलाला त्यावेळेचा धर्मग्रंथ वाचता येईल त्यालाच फक्त लग्न करता येईल असा नियम केला होता 16व्या शतकात. आता तो चर्चेचा विषय होऊ शकतो, पण शिक्षणाला इम्पॉर्टन्स किती दिलं गेलंय त्यांच्याकडं हा विचार त्यांनी पुढच्या काळामध्ये रुजवून शिक्षण व्यवस्था तेवढी स्ट्रॉंग केली. त्यांच्याकडं सगळे पॉलिटिकल लीडर्सनी पहिल्यांदा त्यांचा देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळे लीडर्स एकत्र आले. त्यांनी 200 पेक्षा जास्त मीटिंग घेतल्या आणि त्यांनी व्यवस्थेला काही नियम ठरवले आणि ते पाळले गेले. त्यांच्याकडं सगळ्या पहिल्यांदा प्रायव्हेट शाळा होत्या त्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये कन्व्हर्ट केल्या आणि सगळं फ्री एज्युकेशन KG to PG हे पहिल्यांदा करून टाकलं. मी तुम्हाला जेवढे पण डेव्हलप्ड कंट्रीज सांगणार आहे त्या प्रत्येक देशात
देशामध्ये हेच केलेलं आहे की गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे शिक्षण देणं, आणि आपल्याकडेही तेच व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीत टॅक्स घेतं गव्हर्नमेंट. एक पेन साधा खरेदी केला तर त्याच्यावरचा टॅक्स प्रत्येक माणूस शासनाला भरत असतो, आणि त्यामुळे शासनाची जबाबदारी आहे की मुलांना सगळं शिक्षण हे त्यांनी फ्रीज द्यायला पाहिजे. हे प्रायव्हेट व्यवस्था आपल्याकडे जेव्हापासून आले तेव्हापासून खरं तर माझं वैयक्तिक मत असं आहे की शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय. कारण आपण बघतो की क्वालिटीच्या नावाखाली किंवा शिक्षकांचं त्यामध्ये पिळवणूक वगैरे ह्या गोष्टी पण प्रायव्हेटमध्ये जास्त होतात. त्यामुळे ग्रांटेबल व्यवस्था असणं ही गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर 7 वर्षापर्यंत त्यांच्याकडे शिक्षण मुलांना म्हणजे वर्गामध्ये पाठवलं जात नाही. 7 वर्षापर्यंत मुलांनी खेळायचं, बागडायचं, त्यांची म्हणजे बुद्धिमत्ता चांगली डेव्हलप करून घ्यायच्या अशा गोष्टी केल्या जातात. त्यानंतर दुसरा देश आहे तो सिंगापूर. सिंगापूर हा वर्ल्ड रँकिंग त्याचं जे आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं हे 13वा नंबर आहे त्याचा. आपल्या देशाचा 147 देशांमध्ये आपल्या देशाचा 116वा नंबर आहे. म्हणजे तुम्ही कंपॅरेटिव्हली लक्षात येईल की तो किती म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या बाबतीमध्ये सिंगापूर किती ग्रेट आहे. त्यानंतर पिसा रँकिंग जे मगाशी तुम्हाला सांगितलं 74 देशामध्ये आपला 72वा नंबर होता. सिंगापूर कायम 1 नंबरला असते पिसा रँकिंग मध्ये. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला त्यांचे विद्यार्थी हे 1 नंबरलाच असतात. तर आधी म्हणजे 1800च्या आधी जर आपण बघितलं, त्याच्या उलट जर भारतात बघितलं तर आपल्या युनिव्हर्सिटीज ते अगदी कितीतरी पूर्वी हजारो वर्षांपूर्वी आपल्या चांगल्या युनिव्हर्सिटी होत्या. तुम्हाला माहिती तक्षशिला वगैरे अशा युनिव्हर्सिटींची नाव आपण ऐकतो, जगात प्रसिद्ध होत्या. बाहेरच्या देशातली मुलं येत होती शिकायला. पण आपलं आता उलट त्या मानाने आपण डेव्हलप नाही झालो. पण हा देश 1800 सालापर्यंत फक्त मासे पकडणाऱ्यांचं एक खेडं होतं. 1800 सालानंतर त्यांनी सगळी डेव्हलपमेंट केली. मग बऱ्याच घडामोडी घडल्या. कधी इंग्लंडचं राज्य होतं त्यांच्यावरती, कधी जपाननं त्यांना ॲक्वायर केलं, कधी मलेशियानं केलं, आणि 1965 साली तो देश स्वतंत्र झाला. त्यावेळी त्याचे जे पहिले राष्ट्राध्यक्ष होते ली क्वान हे रडले पहिल्या भाषणामध्ये. का? ते म्हणाले आपल्याकडं जमीन नाही, पाणी नाही, खनिज नाही, तेल नाही आणि पैसे पण नाही, पण आपल्याकडं मुलं आहेत, आणि त्या मुलांना आपण एवढं चांगलं शिकवायचं की जगामध्ये आपल्या देशाचं नाव झालं पाहिजे. आणि ते त्यांनी करून दाखवलं. 1800 सालानंतर त्यांनी एज्युकेशन सिस्टीम वरती पूर्ण फोकस केला. त्यावेळी 1965 साली त्यांचा एज्युकेशन वरचा जो बजेट आहे ते 29% होतं. आपलं किती आहे? आपल्या देशाचं बजेट किती आहे एज्युकेशन वरचं? 6% व्हायला पाहिजे हे एक्सपेक्टेड आहे. पण 2 ते 3% वरती कधीच झालेलं नाही आतापर्यंत. 2 ते 3% बजेट आहे. तुम्ही विचार करा, आपला देश शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 20% एक्सपोर्ट करत होता, आज तो 3% करतोय. आपण वर म्हणजे कुठं निघालोय ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. कारण आपल्याकडून समाजाच्या अपेक्षा आहेत. आपण शिक्षक आहोत, आपण पुढची पिढी घडवणार आहे आणि ती पिढी देश घडवणार आहे. त्यामुळे हे आपल्याला सगळं माहित असणं ही गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्यानंतर म्हणजे 1965ला 29% होतं, ते काही मिलियन मध्ये होतं. त्यानंतर 1985ला 20 वर्षांनी त्यांनी 1.14 बिलियन म्हणजे त्याच्यापेक्षा 20% बजेट वाढवलं. गेल्या वर्षीचं त्यांचं बजेट हे 15 बिलियन आहे. मग बघा त्यांनी किती शिक्षणावरचं, म्हणून ते फ्री एज्युकेशन देऊ शकतात. कारण शिक्षणावर ते काय करतात की शिक्षणावरचं बजेटमध्ये फ्री एज्युकेशन द्यायचं, शिक्षक चांगले घडवायचे, शिक्षकांवरती खर्च करायचा, मुलांवरती खर्च करायचा, आणि त्या शिक्षणाचे ऍडव्हान्स्ड जे आता AI वगैरे आले त्या सगळ्या टेक्नॉलॉजीवरती खर्च करायचा. ही पहिली प्रायोरिटी ह्या सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये दिली जाते, आणि म्हणून ते डेव्हलप्ड कंट्रीज आहेत हे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर जपान, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात जास्त जगामध्ये लोक जगतात कुठली तर जपानची. जपानचा ॲव्हरेज एज माणसांचं जगण्याचं हे 84-85 वर्ष आहे, की जे आपल्या भारतामध्ये 71-72 वर्ष आहे. तर जपान, मला असं वाटतं नेहमी की त्याच्या पाठीमागं कारण हे शिक्षण व्यवस्था का असावं, कारण त्यांच्याकडे शाळेमध्ये मुलांना क्लिनिंग शाळेचं हे मुलांना करायला लावलं जातं. शाळेमध्ये स्वच्छता करायला माणसं नेमली जात नाही. कारण का? त्यांचं म्हणणं हे आहे की हे फक्त काम नाही तर ते संस्कार आहेत. मुलांच्या वरती कामाचे संस्कार पहिल्यापासून झाले पाहिजेत, साफसफाईचे संस्कार झाले पाहिजेत. यासाठी त्यांच्याकडे ते आहे. आणि मला वाटते जापनीज माणसांचं वय जास्त असण्याचं कुठंतरी पेस हा ह्याच्यामध्ये असावा. कारण त्यानंतरच्या पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडे वर्क कल्चर हे खूप खूप मोठं आहे. त्यांच्याकडे 4थी पर्यंत मुलांना नापास केलं जात नाही, पण त्यावेळेला त्यांना व्हॅल्यू शिकवल्या जातात. व्हॅल्यू एज्युकेशन कंपल्सरी असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट करण्यासारखं गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे ट्रेनिंग दिलं जातं सगळ्यांना.
देशात जेवढं पण पब्लिक आहे त्यांना ट्रेनिंग कंपल्सरी असतं. म्हणजे शेतकऱ्याला पण ट्रेन केलं जातं, एखादा दुकानदार आहे त्याला पण ट्रेन केलं जातं. स्पेसिफिक ट्रेनिंग देऊन त्यांना वर्क कल्चर त्यांच्याकडे डेव्हलप केलेलं आहे. फक्त शिक्षकांनाच नाही, शिक्षकांना तर खूप चांगलं असतंय, पण बाकीच्या सुद्धा सगळ्या घटकांना त्यांनी ट्रेनिंग केलेलं असतं. हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. टीम वर्क ही त्यांना शिकवलेली असते. त्यानंतर चायना झालं, आता थोडंच आहे. चायना आहे की ज्याच्यामध्ये जो पॉप्युलेशन मध्ये आपल्यासारखा देश आहे. एकेकाळी चायना आपल्या पाठीमागं होता, कधी काळी तो आपल्या बरोबर होता. आणि आज जर आपण बघितलं तर चायना का सुधारलं, त्यांनी पॉलिसीज देशाला अशा ठरवल्या, प्रोजेक्ट ठरवले. एक प्रोजेक्ट त्यांचा असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी हे केलं, प्रोजेक्ट 211 म्हणून आहे की ज्याच्यामध्ये एवढंच केलं त्यांनी की देशातल्या सगळ्या लॅबोरेटरी, सिलेबस आणि शिक्षक हे बेस्ट करायचे, जगामध्ये बेस्ट असले पाहिजे असे करायचे. दुसरा प्रोजेक्ट आहे 985 म्हणून प्रोजेक्ट आहे की त्यांनी काय केलं, आपल्या 10 युनिव्हर्सिटी ह्या जगात बेस्ट असायला पाहिजे ह्याच्यावर फोकस केला आणि ते त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी केलं की आपल्या देशातली मुलं जी बाहेरच्या देशांमध्ये गेल्या, डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, ती परत आली पाहिजे. त्यासाठी त्यांनी त्या मुलांना हे इन्सेंटिव्ह द्यायला सुरुवात केला किंवा त्यांना पैसे द्यायला सुरुवात केली, जास्त ती मुलं परत आली पाहिजे त्यासाठी काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चायनाचं सगळ्यात मोठं कल्चर शाळेमध्ये कुठलं असेल तर हार्डवर्क. मुलांच्या आपला जो रिझल्ट असतो ज्याच्यामध्ये मार्क्स बरोबर त्याचा तो जो कॉन्टेंट त्याचा ते ग्रेड आहे की तो किती हार्डवर्क करतो ते रिझल्ट कार्ड मध्ये असतं. त्यांच्या मुलांना शाळेमध्येच त्यांनी हार्डवर्क करायला शिकवलेलं असतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या देशाची आहे. आणि सगळ्यात तुम्हाला माहिती असावं शिक्षकांना म्हणून, प्रत्येक मुलाला दिवसातून 10 ते 12 मेसेजेस शिक्षकांच्या घरी जातात, पालकांना एवढं पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. त्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मशीनमध्ये सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी कुठली असेल तर जर्मनीचा तुम्हाला इतिहास माहिती आहे की हिटलर होता, हिटलरच्या अगोदर पण काय होतं, त्यानंतर त्याच्या आधी पण शिक्षण व्यवस्था सुधारायचा प्रयत्न केली त्यांच्याकडं. पण प्रॉब्लेम असा होता की लँग्वेज, तर लँग्वेजच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये डेव्हलप म्हणजे हे जे आहे तिथं कसं इंग्लिश जर केली कंपल्सरी तर आपलं कल्चर चेंज होईल, कल्चर बदल याची भीती असायची. पण डेव्हलप्ड कंट्रीजनी शेवटी हे मान्य केलं की इंग्लिश ही कंपल्सरी लँग्वेज असायला पाहिजे. जर्मनीमध्ये नंतरच्या काळात त्यांनी कंपल्सरी जर्मनी घातली. पण मशीन कल्चर हे त्यांच्याकडे का चांगलं आहे जर्मनीचं, मी बाकीचं काही तुम्हाला सांगत नाही, एवढंच सांगते. शाळेत असताना मुलांना अगदी 5वी पासूनच दुपारपर्यंत शाळा असते, दुपारनंतर त्यांना कंपनीमध्ये काम करायला पाठवलं जातं. आणि ते एक असे ग्रेडेशन केलेलं आहे, म्हणजे 5वी पर्यंतच्या मुलांना कुठल्या लेवलचं काम शिकवायचं, 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना रोबोटिक्स वगैरे, तिथं व्हॅक्सिन कशा तयार करायच्या ह्या बेसिक तसल्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला लावलं जातं. हे कंपल्सरी आहे त्यांच्याकडं. दुपारनंतर मुलांनी कंपनीमध्ये काम कंपल्सरी करायचं. त्यानंतर 10वी नंतर ऍडव्हान्स शिकवलं जातं, रोबोटिक्स वगैरे, AI वगैरे तर आता त्यांच्याकडं म्हणजे कंपल्सरी आहे. ह्या सगळ्या 4-5 देशांमध्ये AI किंवा रोबोटिक्स हे शाळेमध्ये कंपल्सरी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला आताच्या आपल्या एज्युकेशन पॉलिसी ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्या निमित्तानं आमच्या पण खूप नाही, मी गेली खूप वर्ष झालं, तुम्हाला माहिती आहे 2020ला एज्युकेशन पॉलिसी आली, तेव्हापासून आमचे खूप मीटिंग झाल्या. आता मी प्रिन्सिपल असल्यामुळे अगदी UGCचे चांगल्या पदाधिकारी वगैरे प्राचार्यांच्या बऱ्याच मीटिंग झाल्या. पण मी परत त्याचा चांगला अभ्यास केला. UGCचे जे चेअरमन आहेत त्यांचा इंटरव्ह्यू 2 तासाचा बघितला की नेमकं त्यांनी काय केलंय. तुम्हाला सगळं बेसिक माहिती असेल. आता 5+3+3+4 सिस्टीम आल्या, ते काय आहे हे तुम्हाला माहिती असेल. पण त्याच्यामध्ये बदल कुठले झाले किंवा चांगल्या गोष्टी कुठल्या ज्या मला वाटल्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी शाळेमध्ये व्होकेशनल कोर्सेस कंपल्सरी, की जे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये सगळ्या देशांमध्ये कंपल्सरी व्होकेशनल एज्युकेशन असते, ते नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये घेतले. आणि अजून एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या मुलांना गायन चांगलं असेल तर तबला वादन, गायन किंवा इतर मुलं रांगोळी काढतात, चित्र काढतात, त्याला पूर्वी मार्क्स नसायचे, ते आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून ते काउंट करायचो. पण नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांना त्या सगळ्याला जेवढं पण काय ज्ञान असेल ते करिक्युलर मध्ये आणलंय त्यांनी, त्या प्रत्येकाला क्रेडिट मिळणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ABC सिस्टीम जे आहे म्हणजे त्याचे क्रेडिट, जसं बँकेमध्ये आपलं खातं असतं आणि आपले पैसे टाकलेले बँकेत जमा होतात, तसे क्रेडिटच्या फॉर्ममध्ये मुलांना ते सगळे मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे सिनियर कॉलेजला, तुमच्याकडे सिनियर कॉलेज आहे तर पूर्वी असं असेल की एका विद्यापीठात ऍडमिशन घेतलं की तिथंच पूर्ण करायला लागायचं, ते आता नाही. एका विद्यापीठात पहिलं वर्ष केलं, दुसऱ्या विद्यापीठात तो दुसरं वर्ष करू शकतो.
त्यानंतर अजून एक चांगलं काय, मल्टिपल एक्झिट मल्टिपल एंट्री. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 10 वर्षांनी वाटलं मला पुढे शिकायचं आहे तर तो शिकू शकतो. पूर्वी तसं नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ग्रॅज्युएशनला 6 वर्षाचा मॅक्झिमम गॅप होता, त्याच्यापेक्षा जास्त गॅप चालत नव्हता. ते एक चांगलं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे डिग्री 4 वर्षाची केली आहे. ते मी आता शाळेचं तुम्हाला कदाचित माहिती असेल, बरेच तुमचे हे पण झाले असेल त्याच्यावरती. तर त्यानंतर सिनियर कॉलेजला 4 वर्षाचे केले. 1 वर्ष करून जरी पोरानं शाळा सोडली तरी त्याला सर्टिफिकेट मिळतं. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असं त्याला म्हटलं जातं. ग्रॅज्युएट सर्टिफिकेट. 2 वर्ष शिकला की ग्रॅज्युएट डिप्लोमा, 3 वर्ष शिकला की ग्रॅज्युएट डिग्री आणि 4 वर्ष शिकला तर रिसर्च ग्रॅज्युएट असं त्याला मिळतं. पोस्ट ग्रॅज्युएशन परत जर 4 वर्षाची डिग्री केली तर 1 वर्षात संपतं, नाहीतर मग 2 वर्ष लागतात. एमफिल काढून टाकलेलं आहे, पीएचडी आहे असं त्याने आता सध्या केले. पण हे महत्वाचं नाही, हे ठीक आहे, हे किरकोळ आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर 40% ऑनलाईन कोर्सेस ऍड केले त्याच्यामध्ये. सिनियर कॉलेजला तरी, हायस्कूलला मला काय माहिती. तर 40% ऑनलाईन कोर्सेस ही मी तर म्हणते की ही ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण हा विचार का केला त्याने, कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात चांगल्या फॅसिलिटी मिळतात असं नाही. पण मी असं अपेक्षा करते की गव्हर्नमेंट कदाचित फॅसिलिटी प्रोव्हाइड करेल किंवा फॅसिलिटी आहेत का नाही बघेल ग्रामीण भागामध्ये. आणि कारण तुम्हाला माहिती आहे जर ऑनलाईन कोर्सेस असतील तर तिथं बेसिक फॅसिलिटी पाहिजेत. मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल तरी पाहिजे किंवा हे असे स्मार्ट बोर्ड वगैरे शाळेमध्ये पाहिजे तर मुलांना त्याचा फायदा घेते. पण गव्हर्नमेंटनं स्वयं म्हणून एक पोर्टल केले की ज्याच्यावरती ऑनलाईन खूप नंबर ऑफ कोर्सेस टाकलेले आहेत. ते कोर्सेस विद्यार्थी ऑनलाईनचे करू शकतात. अजून एक गोष्ट आहे की डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये सगळ्यात ते डेव्हलप म्हणजे तिथं हे का प्लेसमेंट जास्त का असतं, मुलांना चांगल्या नोकऱ्या का मिळतात, पॅकेजेस जास्त का मिळतात, कारण त्यांच्याकडं ह्याला कॉलेजला शिकवायला इंडस्ट्रियल एक्सपर्ट येतात. त्यांच्याकडे ते ऍक्टिव्हली वर्क करतात. सिनियर कॉलेजचे प्रिन्सिपल सर आहेत पाटील सर, त्यांना माहिती आहे आमच्याकडे पण आहे सिनियर कॉलेजला नॅकमध्ये. नॅकमध्ये कसं आहे, नॅकमध्ये इंटरलिंकिंग कोलॅबोरेशन आम्ही करतो पण ते ऍक्टिव्हली वर्क करत नाही. ऍक्च्युली हे ऍक्टिव्हली वर्क व्हायला पाहिजे की जेणेकरून इंडस्ट्रियल एक्सपर्ट आणि सर मला यादव सरांना सांगायचं आहे, आमचे जे आनंद पाटील साहेब आहेत दिल्लीला, ते ॲडिशनल कमिशनर आहेत हायर एज्युकेशनचे, त्यांना आम्ही भेटलो दिल्लीमध्ये. मी त्यांना हे सांगितलं की सर म्हटलं तुम्ही इंडस्ट्री आणि एज्युकेशन एकत्र वर्क करा तरच काहीतरी होईल. आणि त्या साहेबांचं एवढं म्हणजे आमच्याशी ते खूप छान गप्पा मारतात. 2-2.5 तास त्यांनी आमच्याशी बोलले. तर त्यांनी लगेचच शिवाजी विद्यापीठामध्ये इंडस्ट्रीचे सगळे इंडस्ट्रियलिस्ट बोलवले आणि सगळे प्रिन्सिपल्स बोलवले आणि त्यांची एक मीट ऑर्गनाईज केली. सर आले असतील कदाचित. एवढी छान झाली